नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण मणिपूर चक्र आणि गणपतीची सोंड याचे साम्य आपल्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. लवचिकता, धैर्य, शक्ती जशी सोंडेत सामावलेली असते, तसेच आपले मणिपूर चक्र आज आपण आपल्या हिलिंग फोकस, आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि करिअर गोल्सकडे एकाग्र करूया. आजकाल बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये तसेच अनेक व्यावसायिकांमध्ये अनेक शंका स्वतःबद्दल असतात. मी पास होईन का, मला हे जमेल का, वगैरे वगैरे. किंवा व्यवसायात होणाऱ्या विलंबनामुळे अनेक जण त्रासलेले असतात. आणि आता हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचाच अर्थ काय, तर तुमचे मणिपूर चक्र इम्बॅलन्स आहे. आणि आपले मणिपूर चक्र जेव्हा इम्बॅलन्स असते ना, तेव्हा आपली घेण्याची क्षमता कमजोर होत असते. म्हणजेच काय, गणपती बाप्पाच्या सोंडेसारखे आपण लवचिक राहणे आणि बाप्पासारखे शांत राहणे गरजेचे असते. आता आपण आजचे हिलिंग बघूया. मणिपूर चक्राशी जोडले असताना आपल्या ऊर्जा केंद्राशी जोडले जाणे महत्त्वाचे असते. मणिपूर चक्राची ऊर्जा घेताना सगळ्यात प्रथम आपण काल जे जर्नलिंग केले, तसेच आज आपल्याला काय काय करायचे आहे ते लिहून काढा. म्हणजे टू डू लिस्ट बनवा. म्हणजेच आपण आपल्या आयुष्यात जी ध्येय ठरवलेली आहेत ती लिहून काढा. आणि मणिपूर चक्राच्या मेडिटेशनकडे आता आपण वळूया. एका जागी स्वस्थ बसा. नाभी केंद्रावर, जे मणिपूर केंद्राचे स्थान आहे, तिथे पिवळ्या रंगावर लक्ष केंद्रित करा. आणि जपमाळेने 108 वेळा ओम गम गणपतये नमःचा जप करा. नंतर देवासमोर बसून मी आत्मविश्वासू आहे आणि माझे निर्णय शक्तिशाली आहेत असे म्हणून तुम्हाला तुमच्या कामात भरघोस यश मिळो अशी आशा मी करते. सोलफुल कनेक्शन्स विथ गीता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायला मदत. त्यासाठी स्पेशल एक असे छोटे छोटे 7 चक्रांवर आधारित असे क्रिस्प व्हिडिओ मी आणलेले आहेत. ते 7ही व्हिडिओ या सिरीजमधले बघायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.